श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामी निष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलवर. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदाचा जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण निर्जला एकादशीचे व्रत कसे करावे, हे व्रत कधीपासून करावे, या दिवसाचे महत्त्व आणि या दिवशी करावयाचे काही उपाय याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन येत राहील. हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्त्व आहे. वर्षभरात एकूण 24 एकादशी असतात. या एकादशींपैकी एक म्हणजे निर्जला एकादशी. मान्यतेनुसार निर्जला एकादशीला सर्वात कठीण एकादशी म्हणतात. निर्जला एकादशीच्या उपवासामध्ये पाणीही पित नाहीत. यामुळे या एकादशीचे नाव निर्जला एकादशी आहे. निर्जला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करण्यासोबतच दानधर्म करणे शुभ मानले जाते. निर्जला एकादशीचे व्रत करणाऱ्या भाविकांना पवित्र ठिकाणी स्नान केल्यासारखेच फळ मिळते असे मानले जाते. तर जाणून घेऊया ही जी निर्जला एकादशी आहे ती कधीपासून सुरू होणार आहे आणि कधी संपणार आहे आणि या दिवशी काय करावे. तर बघा, ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 17 जून रोजी पहाटे 4:43 सुरू होणार आहे व 18 जून रोजी सकाळी 7:28 समाप्त होणार आहे. तर 18 जून या दिवशी उपवास करावयाचा आहे. या दिवशी अनेक वेगवेगळे शुभयोग जुळून आलेले आहेत. निर्जला एकादशीचे व्रत केल्यास भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मींची कृपा प्राप्त होते. यासोबतच घरात सुख समृद्धी नांदते. आर्थिक संकटाने त्रस्त असलेल्यांसाठी निर्जला एकादशीचे व्रत अत्यंत शुभ मानले जाते. एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्योदयाला जल अर्पण करावे. यानंतर भगवान विष्णूंना पिवळे वस्त्र परिधान करावे. यानंतर भगवान विष्णूंना पिवळे फुले पंचामृत अर्पण करावे. पाण्याचा एकही घोट न पिता उपवास करायचा आहे. जर तुमची प्रकृती ठीक नसेल तर अशा परिस्थितीत तुम्ही फळे किंवा उपवासाचे पदार्थ देखील खाऊ शकता. या दिवशी श्रीहरी आणि माता लक्ष्मींच्या मंत्रांचा जप करा. या दिवशी गरजूंना दान केल्यावरच उपवास सोडावा. तर या दिवशी काही गोष्टी शास्त्रामध्ये करू नये असे सांगितलेले आहे. तर निर्जला एकादशीच्या दिवशी चुकून ही कामे करू नका. एकादशी तिथीच्या सूर्योदयानंतर द्वादशी तिथीचा सूर्योदय होईपर्यंत पाणी प्यायले जात नाही आणि काहीही खाल्ले जात नाही. एकादशीला घरी भात शिजवू नये. या दिवशी चुकूनही तुळशीची पाने तोडू नयेत. निर्जला एकादशीच्या दिवशी शारीरिक संबंध ठेवणे वर्ज्य मानले जाते. कांदा, लसूण, त्याचप्रमाणे मांस, मद्य सेवन करू नये. त्याचप्रमाणे अनावश्यक आळस करू नये. एकादशीच्या व्रतानुसार अन्न, पाणी, कपडे, आसन, चपला, छत्री, पंखे आणि फळे इत्यादी दान कराव्यात. या दिवशी पाणी दान करणाऱ्या भाविकांना सर्व एकादशीचे फळ मिळते. या एकादशीचे व्रत केल्याने इतर एकादशीला अन्न खाण्याच्या पापातून मुक्ती मिळते आणि संपूर्ण एकादशींच्या पुण्याचा लाभ मिळतो. आता पाहूया या दिवशी करावयाचे काही विशेष उपाय. ज्येष्ठ महिना खूप उष्ण असतो, त्यामुळे निर्जला एकादशीच्या दिवशी लोकांना पाणी पाजावे. असे करणे शुभ मानले जाते. जर तुम्हाला जीवनामध्ये प्रगती होत नसेल तर निर्जला एकादशीला भगवान विष्णूंना साखर आणि लोणी अर्पण करा. तसेच श्रीहरी श्रीहरी या मंत्राचा 108 वेळा जप करा. यामुळे व्यक्तींना कामात यश मिळेल. निर्जला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची पूजा करा आणि फळ, मिठाई, पंचामृत यांचा नैवेद्य दाखवा. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होईल. हा उपाय केल्याने उत्पन्न वाढेल असे मानले जाते. आर्थिक संकटांवर मात करण्यासाठी निर्जला एकादशीला कच्च्या दुधात केशर मिसळून भगवान विष्णूंना खऱ्या मनाने अभिषेक करा. यामुळे श्रीहरी प्रसन्न होईल आणि सुख आणि सौभाग्यही वाढेल. पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 17 जून रोजी पहाटे 4:43 सुरू होऊन दुसऱ्या दिवशी म्हणजेच 18 जून रोजी सकाळी 6:44 संपेल. एकादशीचे व्रत हे 18 जून रोजी केले जाईल. तर याच दिवशीच तुम्ही हे सर्व उपायही करू शकता. तर मित्रांनो, अशी ही निर्जला एकादशीची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर मी अशाच प्रकारचे काही तोडगे आणि उपाय यांची माहिती देत
असते. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.